टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काय करणार आहे? 1500 रुपये त्यांना देत आहे। मुख्यमंत्र्यांना सांगा बरं 1500 रुपये दिव्यांगाचं कसं होतं? जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही। 10-10 हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं। आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे। इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं का किमान 6000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचाच अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना। आज मंत्रालयात घुसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते। कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे। सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे। कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून, हे चालणार नाही। आम्ही शांततेने आंदोलन करू, तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो। आणि बैठकी चालणार नाही, आश्वासनही चालणार नाही। निर्णय लागेल, निर्णय द्यावा। निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी, वारंवार सांगतोय। कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला। ते पालकमंत्री आहेत, त्यांना पण पत्र दिलेलं आहे। ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही। त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।